अमरावती लोकसभा मतदारसंघाचे भाजपा सेना रिपाई युतीचे अधिकृत उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ जुने ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजार तिवसा येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य माजी सहकार मंत्री गुलाबराव पाटील हे स्टार प्रचारक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। व्यासपीठावर खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, माजी आमदार साहेबराव तट्टे, भाजपा ज्येष्ठ नेत्या निवेदिताताई चौधरी, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश नाना वानखडे, श्यामभाऊ देशमुख, जगदीश काशीकर, राजेश वानखडे, बंडूभाऊ साऊत, रुपालीताई पुण व्यासपीठावर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन केले। ही निवडणूक गटर वाटर व मीटरची नाही, राज्याची नाही तर देशाची निवडणूक आहे। देशद्रोह्यांना नाही तर देशावर प्रेम करणाऱ्या लोकांना निवडून आणण्याची ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन माजी राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। या विभागामध्ये माझ्या येण्याचा हा पहिलाच योग आहे। काल मी रामटेककडे होतो आणि आज अडसूळ साहेबांकडे बवणीची सभा घ्यायला इकडे आलोय। बवणीची सभा पाहिल्यानंतर निश्चितपणाने मनामध्ये आनंद झाला की पहिली सभा आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या वातावरणात होती। कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही आहे, कारण की ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे। ही निवडणूक गाव गल्लीतली निवडणूक नाही आहे। ही निवडणूक राज्याची निवडणूक नसून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। या ठिकाणी आम्हाला देशद्रोहांचा कायदा रद्द करणाऱ्या लोकांना निवडून आणायचं आहे की देशप्रेम करणाऱ्या लोकांना निवडून आणायचा, हा विचार करण्याची ही निवडणूक आहे। पाकिस्तानला लंब करणाऱ्या सरकारला निवडून आणायचं आहे की पाकिस्तानची हुसगिरी करणाऱ्या लोकांना निवडून आणायचा आहे, याचा विचार करायची गरज आहे। आज आम्हाला या ठिकाणी हे ठरवायचं आहे की या देशाचा पंतप्रधान काही लोकांच्या मर्यादित लोकांकरता मधून निवडून येणारा किंवा एक नेतृत्व ठरलेला पंतप्रधान पाहिजे आहे की 56 पक्षांनी मिळून केलेल्या आघाडीचा पंतप्रधान पाहिजे आहे। खाते आहे की भगवा लहराएंगे, त्यांच्याकडे आता काहीच मुद्दे राहिलेले नाही आहे। यांनी एकच मुद्दा सुरू केला की शिवसेना भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधात आहे। आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्या मुसलमानाच्या विरोधात आहोत? पाकिस्तानात पाऊस पडत असेल आणि हिंदुस्थानात कोणी छत्री उडत असेल तर त्या मुसलमानाच्या आम्ही विरोधात आहोत। तर खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही निवडणूक नसून लोकशाहीचा महायज्ञ आहे व मोदींच्या नेतृत्वात सरकार उभं राहील व गेल्या 5 वर्षात अनेक परिवर्तन घडवून आणली व देशाच्या विकास कार्याला गती दिली। आपल्या भाषणातून सांगताना ते पुढे म्हणाले की प्रत्यक्ष किंवा काँग्रेसच्या नेतृत्वामधली सरकार आली आणि काँग्रेसची अशी धारणा झाली या देशामधलं नेतृत्व आमच्याशिवाय कोणी करू शकत नाही म्हणून बेफाम वागले। प्रचंड भ्रष्टाचार झाला। 1,76,000 कोटीचा 2G स्पेक्ट्रम आपण विसरलो। 1,37,000 कोटीचा कोल ब्लॅक घोटाळा आपण विसरलो। 80,000 कोटीचा कॉमनवेल्थ घोटाळा आपण विसरलो। पण त्यावेळेला ते ज्वलंत प्रश्न होते। एक भ्रष्टाचारी सरकार गेलं पाहिजे, एक सक्षम सरकार आलं पाहिजे आणि सक्षम सरकार येण्यासाठी एक सक्षम नेता असावा लागतो। या प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। आनंदराव अडसूळ आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। खासदार अडसूळ यांच्या प्रचार सभेला वाढता प्रतिसाद बघता विरोधकांचे धाबे दणाणल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज।